भद्रावती शहरातील दुधाळा तलाव परिसरात तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली। ही कारवाई दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास करण्यात आली। पोलीस स्टेशन भद्रावती येथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दुधाळा तलाव किल्लावाड परिसरात एक इसम हातात धारदार तलवार घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ऋतिक संतोष रामटेके, वय वर्ष 26, राहणार आंबेडकर चौक, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर असे आहे। आरोपीची झडती घेतली असता त्यांच्याकडून सुमारे 5000 रुपये किमतीची 80 सेंटीमीटर लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली। या तलवारीची मूठ स्टीलची असून ती अतिशय टोकदार व धोकादायक स्वरूपाची आहे। या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार गोपाल आतकुलवार करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, अनुप आष्टुणकर, जगदीश झाडे, विश्वनाथ सुद्री, योगेश घाटोळे, खुशाल कावळे व संतोष राठोड यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पडली। संताजी नगर परिसरातून चोरीस गेलेली मोटरसायकल अवघ्या अल्पावधीत शोधून काढत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। फिर्यादी प्रफुल्ल पांडुरंग निगोट, वय वर्ष 31, राहणार नांदाफाटा, तालुका कोरपणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मे रोजी रात्री त्यांच्या घराच्या अंगणात उभी केलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती। 15 मे रोजी सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन भद्रावती येथे धाव घेतली। तक्रारीवरून गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। मुखबिरांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात यश आले। यामध्ये यमला तंगराज कोरवन, वय वर्ष 40, गोपाल जीवन मालाकार, वय वर्ष 30, दोन्ही राहणार श्यामनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर यांना अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली मोटरसायकल किंमत सुमारे 50,000 रुपये जप्त केले। तसेच तपासात दरम्यान आणखी एका गुन्ह्यातील तब्बल 20,000 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पडली। CTV साठी जावेद शेख यांची रिपोर्ट।